जिला परिषद चंद्रपुर के समाज कल्याण विभाग के तहत जिले में विभिन्न स्थानों पर विकलांगों के लिए स्कूल संचालित किए जाते हैं। चंद्रपुर के निवासी मूक बधिर विद्यालय में एक दिव्यांग छात्रा के साथ यौन शोषण किया गया। अपराध को छुपाने मदद करने के लिए न केवल स्कूल स्टाफ आरोपी है बल्कि संस्थान भी उतना ही दोषी है। छात्रावास के छात्रों ने संस्था मुख्य आरोपी के खिलाफ पुलिस में शिकायत दर्ज कराई। इसलिए लड़की को वर्तमान शैक्षणिक सत्र में छात्रावास में प्रवेश नहीं दिया गया। ऐसे में दिव्यांग छात्र पिछले 3 महीने से शिक्षा से वंचित। स्वतंत्र भारत के इतिहास में क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले, डॉक्टर अंबेडकर की विरासत महाराष्ट्र में विकलांग लड़कियों को शिक्षा से वंचित करने का यह पहला मामला है। इस मामले की बार-बार शिकायत करने के बाद भी प्रशासन ने संज्ञान नहीं लिया, इसलिए मामला बदलापुर से भी ज्यादा गंभीर। अब प्रशासन ने शैक्षणिक सत्र के बीच में ही स्कूल की मान्यता रद्द कर दी, इसीलिए वे जिला चंद्रपुर में ऐसा कर रहे हैं। यदि ये सही मांगे 15 दिन के अंदर नहीं मानेगी तो अनुपम बहुउद्देशीय सामाजिक संगठन के सचिव और राष्ट्रीय समाज पार्टी के जिला अध्यक्ष रमाकांत यादव आमरण अनशन करेंगे। कार्यक्रम में विधायक किशोर जोरगेवार, अनुप यादव के साथ तमाम जनों का महत्वपूर्ण सहयोग रहा। गेले अनेक वर्षापासून चंद्रपूरमध्ये होती। त्या शाळेमध्ये एक गैरकृत्य झाल्यामुळे ती शासनाच्या द्वारे त्या शाळेची मान्यता रद्द करण्यात आली। शासनाचं हे पाऊल चांगलं आहे, मान्यता रद्द करण्यात आली आहे। परंतु त्याच वेळी शासनाने ही शाळा चालवण्याकरता दुसऱ्या संस्थेला किंवा प्रशासकाला नियुक्त करायला हवं। परंतु शासनाने तसं न करता ही शाळेची सरसकट मान्यता रद्द केल्यामुळे हे जे मूकबधिर विद्यार्थी आहेत, जवळजवळ 100 विद्यार्थी आहेत, त्या 100 विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे। म्हणून मी माननीय मुख्यमंत्री महोदय, संवेदनशील मुख्यमंत्री यांना ही 30 ऑगस्टची घटना आहे, ज्या दिवशी शाळेची मान्यता रद्द झाली। 3 सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं तात्काळ 4 दिवसाच्या आतमध्ये, आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर सकारात्मक शेरा लिहत ते 20 तारखेला आयुक्त पुणे यांच्याकडे, समाज कल्याण विभाग यांच्याकडे सुद्धा पाठवलेला आहे आणि त्यांच्याकडून तसा रितसर अहवाल मागवलेला आहे। ही शाळा चालू झाली पाहिजे। कोणत्या दुसऱ्या संस्थेला जे हस्तांतरित करून चालू करण्याच्या दृष्टिकोनातून हे प्रयत्न आहे। आज जे विद्यार्थी या ठिकाणी आंदोलनाला बसले आहेत यांना विनंती करतो आहे की आपण हे आंदोलन मागे घ्यावं आणि निश्चितपणे शासन हे संवेदनशील शासन मुख्यमंत्री आहेत, ते सकारात्मकपणे त्याच्यावरचा ताबडतोब अहवाल मी पुणे आयुक्तालयाशी बोलून हा अहवाल मागवायला लावतो आणि ही शाळा पुन्हा एकदा नव्याने कशी सुरू करता येईल, कोणत्या संस्थेद्वारे सुरू करता येईल, प्रशासक नेमून सुरू करता येईल, या दृष्टिकोनातून निश्चित प्रयत्न केले जाते। एवढं मला या ठिकाणी सांगायचं। नंबर 2024 अनुपम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेद्वारे लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात येत आहे। यामध्ये मूकबधिर विद्यालय चंद्रपूर येथे मागील दिवसात दिव्यांग नाबालिग मुलीचे लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार उघडीस आला होता। त्यावेळेस या शाळेची मान्यता, या दिव्यांग शाळेची मान्यता पुणे आयुक्तकडून रद्द करण्यात आली होती। प्रशासनाने शैक्षणिक सत्राच्या मध्ये शाळेची मान्यता रद्द केली, त्यामुळे जिल्ह्यातील किंवा जिल्ह्याबाहेरील मूकबधिर दिव्यांग विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते। प्रशासनाने शाळेची मान्यता रद्द न करण्याऐवजी त्यावेळेस प्रशासनाची नवीन नेमणूक किंवा शाळेला इतर संस्थेला हस्तांतरित करणे अपेक्षित होते। आता असे केल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळता आले असते, पण दिव्यांगाच्या शिक्षणाला गांभीर्याने घेतले नाही, त्यामुळे दिव्यांग विद्यार्थी शिक्षणामधून वंचित आहे। आता आजपासून जे लक्षवेधी धरणे आंदोलन अनुपम बहुउद्देशीय सामाजिक संस्था केल्या जात आहे, यामध्ये त्यांच्या मागण्या हेच आहे की या सर्व प्रकारामध्ये मूकबधिर विद्यालय चंद्रपूर येथील विद्यार्थिनींचे यौन शोषण प्रकाराची चौकशी व्हावी, मुलींना शिक्षणामधून वंचित ठेवण्याऐवजी समाज कल्याण अधिकारी व शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांचे त्वरित निलंबन करावे। मूकबधिर शाळेवर तत्काळ प्रशासनाची नेमणूक करावी, अशा आमच्या मागण्या आहे। यामध्ये जर प्रशासनाने कुठलीच दखल घेतली नाही तर यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करू आणि मी माजी सैनिक मनोज ठेंगणे, सामाजिक कार्यकर्ता, माझ्याकडून अनुपम बहुउद्देशीय सामाजिक संस्था याला पूर्णपणे पाठिंबा राहील आणि प्रशासनाने याच्यात लवकर दखल घेतली नाही तर यापुढे आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन इथं करणार आहोत। धन्यवाद।